टॉपिक पाहणार आहोत आपण, ज्याचा अभ्यास कशा म्हणजे सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास करताना असेल किंवा MPSC परीक्षेचा अभ्यास करताना असेल, कशा प्रकारचा जो टॉपिक करायचा आहे तो टॉपिक आपण पाहणार आहोत. आणि त्या टॉपिकचं नाव आहे, कुठलं आहे त्या टॉपिकचं नाव, त्याचं आहे कंडिशनल सेंटेन्स. बरोबर, त्या टॉपिकचं नाव आहे, लक्षात घ्या, तो टॉपिकचं नाव कंडिशनल सेंटेन्सचा अभ्यास करणार आहोत आपण. कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय, क्लिअर मुद्दा. कंडिशनल सेंटेन्स, आणि हे मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कंडिशनल सेंटेन्स म्हणजे दुसरं काहीच नाही, तर जे आपण टेन्सेसचा अभ्यास करणार आहोत त्या टेन्सेसचाच ॲडव्हान्स पार्ट आहे. ॲडव्हान्स पार्ट, बरोबर आहे. टेन्सेसचाच ॲडव्हान्स पार्ट म्हणजे कंडिशनल सेंटेन्स आहे. बरोबर आहे. म्हणजे कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय असतात रे, सिंपल बघा, हा टॉपिक मी तुम्हाला सांगतो कसा अभ्यास करायचा याचा, क्लिअर आहे. कंडिशनल सेंटेन्स म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. बरोबर आहे. बघा, कंडिशनल सेंटेन्समध्ये एक कंडिशन दिली असते आणि त्याचा एक रिझल्ट दिला असतो. आलं का लक्षात. बरोबर, म्हणजे एक अट दिली असते, अट, आणि त्याचा काही परिणाम असतो. बरोबर, जसं की बघा, तुम्ही अभ्यास कराल तर तुम्ही पास व्हाल, तुम्ही टाईमपास कराल तुम्ही फेल व्हाल. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये कंडिशन दिली आहे ना, जर तुम्ही अभ्यास कराल तरच तुम्ही पास व्हाल. बरोबर, जर तुम्ही अभ्यास कराल ही कंडिशन आहे, आणि तुम्ही जे पास व्हाल त्याचा परिणाम आहे. बरोबर आहे. किंवा तुम्ही जर अभ्यास करणार नाही, तुम्ही टाईमपास कराल तर तुम्ही फेल व्हाल. बरोबर, म्हणजे कंडिशन काय आहे, तुम्ही टाईमपास करत आहे ही कंडिशन आहे, आणि तुम्ही फेल होत आहे हे त्याचा रिझल्ट आहे. त्यालाच आपण कंडिशनल सेंटेन्स असं म्हणतो. क्लिअर आहे. म्हणजे वाक्य बघा, वाक्य याचं कसं, म्हणजे याचं वाक्य तुम्हाला सांगतो मी कशा प्रकारचं वाक्य येते. इफ you don't study, you will fail in exam. आलं का लक्षात. अशा प्रकारचं वाक्य येतात आपल्याला. क्लिअर मुद्दा. बरोबर. आता ह्या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं, बघा, या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये इफ वापरलेला आहे. आता इफ काय, इफ हे याच्यामध्ये कंजंक्शनने वाक्य जोडलेलं आहे. कंजंक्शन इफ वापरलेला आहे. क्लिअर का मुद्दा. बरोबर. अजून इथे एक महत्त्वाची गोष्ट, कंजंक्शनने जोडलेलं प्रत्येक वाक्य, बरोबर आहे, हे कंडिशनल सेंटेन्सचं नसते. क्लिअर मुद्दा. कंजंक्शनने जोडलेलं प्रत्येक वाक्य हे कंडिशनल सेंटेन्सचं नसते. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये या प्रश्नामध्ये किंवा हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये दोन भाग आपल्याला दिसतात. दोन भाग कोणते, तर इथे एवढं एक वाक्य दिलं आहे, यू डोंट स्टडी. इफ यू डोंट स्टडी हा वाक्याचा पहिला भाग आहे, आणि यू विल फेल इन एक्झाम हे आहे वाक्याचा दुसरा भाग. क्लिअर आहे. इफ यू डोंट स्टडी हे पहिला भाग आहे. बरोबर आहे. म्हणजे याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, ही आहे कंडिशन. इथे ही कंडिशन दिलेली आहे, ही कंडिशन आहे इफ यू डोंट स्टडी. बरोबर आहे. आणि यू विल फेल इन एक्झाम, बरोबर, हे त्याचा रिझल्ट आहे. आलं का लक्षात. हा त्याचा रिझल्ट आहे. अशा प्रकारचे आपल्याला वाक्य येतात. क्लिअर आहे. किंवा दुसरं जर वाक्य घेतो म्हटलं, बघा, दुसरं वाक्य, इफ यू वर्क हार्ड, you will get a good rank. क्लिअर मुद्दा. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून बघा, हे जे प्रश्न आहे ना, याच्यामध्ये इफ हा कंजंक्शनने जोडलेलं वाक्य आहे. क्लिअर आहे. याच्यामध्ये यू वर्क हार्ड हे आपल्याला कंडिशन दिलेली असते, अशा प्रकारची कंडिशन दिलेली असते, आणि यू विल गेट अ गुड रँक अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट दिलेला असतो. क्लिअर का मुद्दा. बरोबर. काय म्हटलं, इफ हे कंजंक्शन जोडलेलं असते. बरोबर. दोनच कंजंक्शन वापरतात बरं इथे. एकतर तुम्हाला इफ हे कंजंक्शन वापरले जाईल कंडिशनल सेंटेन्समध्ये, किंवा दुसरं कंजंक्शन वापरतात अनलेस. इफ किंवा अनलेस या कंजंक्शनचा वापर केला जातो, आणि ते वाक्य आपल्याला दिलं जाते. बरोबर आहे. किंवा अजून जर इथं जर बेसिक सांगतो म्हटलं, नेहमी लक्षात ठेवायचं, कंजंक्शनने सुरू होणारं जे वाक्य असते, बरोबर आहे, इथे बघा इफने सुरू झालेलं वाक्य आहे, म्हणजे यू डोंट स्टडी हे वाक्य आहे. यू डोंट स्टडी एवढं वाक्य दिलेलं आहे. क्लिअर. कंजंक्शनने सुरू झालेलं वाक्य असते ना, ते टेन्सचं असते. क्लिअर आहे मुद्दा. बरोबर आहे. कंजंक्शनने सुरू झालेलं वाक्य आहे, म्हणजे एवढं वाक्य आहे, यू डोंट स्टडी, बरोबर, तर हे टेन्स आहे. क्लिअर. इथे बघा, यू वर्क हार्ड, बरोबर, हे टेन्सचं वाक्य असते, दुसरा रिझल्ट असतो. आलं का लक्षात. बरोबर आहे. मग कसे सोडवायचे, बरोबर आहे, हे आपल्याला कसे सोडवायचे, मी बघा याचे काही नियम सांगतो. नियम क्लिअर आहे. याचे बघा, कंडिशनल सेंटेन्सचे 3च प्रकारचे नियम आहेत. 3च प्रकारचे. जर आपल्याला 3च प्रकारचे नियम जर माहीत असेल ना, ते 3 नियम जर माहीत असेल तर मग प्रश्न कुठेही येऊ द्या, कुठलीही परीक्षा येऊ द्या, सरळ सेवाचं येऊ द्या, MPSCचं येऊ द्या, UPSCचं येऊ द्या, SSC घ्या, CDS घ्या, कोणतीही परीक्षा घ्या, 3 नियम जर आपल्याला याचे माहीत असतील, बरोबर, 3 नियम जर माहीत असतील तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा कंडिशनल सेंटेन्सचा प्रश्न आला, बरोबर, तर तो आपल्याला सोडवता येतो. क्लिअर मुद्दा. बरोबर आहे. मग काय रे, तर कंडिशनल सेंटेन्स जे आहेत, कंडिशनल सेंटेन्स जे आहेत, कंडिशनल सेंटेन्स हे 3च प्रकारचे असतात. 3 प्रकारचे आहेत.
आलं का लक्षात? कंडिशनल सेंटेन्स हे 3 प्रकारचे आहेत, बरोबर. कोणता कोणता? पहिला जो प्रकार आहे, बरोबर आहे, वाक्य बघा इफ असेल, इफ, आणि वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल. क्लिअर का मुद्दा? काय म्हटलं मी? वाक्य इफने जोडलेलं असेल, सिंपल प्रेझेंटचं असेल, बरोबर आहे, तर त्याचा रिझल्ट बघा, म्हणजे एक कंडिशन दिली असते, बरोबर. जर वाक्य जर सिंपल प्रेझेंटचं दिलं असेल तर त्याचा रिझल्टमध्ये काय येतो? हो, त्याच्या रिझल्टमध्ये विल प्लस V1चा वापर झालेला दिसतो आपल्याला. काय दिलं असतो? विल प्लस V1चा वापर झालेला दिसतो. किंवा याला आपण सिंपलमध्ये असंही म्हणता येईल. क्लिअर मुद्दा? याला आपण काय म्हणता येईल? सिंपल फ्युचर टेन्समध्ये, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. क्लिअर मुद्दा? म्हणजे बघा, हे पहिला प्रकार आहे. पहिला प्रकार कोणता? जर कंडिशन सिंपल प्रेझेंटमध्ये असेल तर त्याचा रिझल्ट हा सिंपल फ्युचरमध्ये असतो. त्याचा रिझल्ट कशामध्ये असतो? सिंपल फ्युचरमध्ये असतो. क्लिअर मुद्दा? दुसरी कंडिशन बघा, दुसरी कंडिशन काय दिलेली असते? जर वाक्य सिंपल पास्टचं असेल, जर वाक्य सिंपल पास्टचं असेल, बरोबर आहे, तर रिझल्ट जो असतो ना, रिझल्ट तो नेहमी लक्षात ठेवायचं. तो रिझल्ट जो आहे, बरोबर आहे, तो रिझल्ट जर वाक्य बघा सिंपल पास्टचं असेल तर रिझल्ट हे, बरोबर आहे, वुड प्लस V1 असतो. रिझल्टमध्ये वुड प्लस V1चा वापर केला जातो. कशाचा? वुड प्लस V1चा वापर केला जातो. ही दुसरी कंडिशन. जर वाक्य सिंपल पास्टचं असेल, बरोबर आहे, तर रिझल्टमध्ये वुड प्लस V1चा वापर केला जातो. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन बघा, जर वाक्य इफ प्लस पास्ट परफेक्टचं असेल, पास्ट परफेक्टचं वाक्य दिलेलं असेल. क्लिअर मुद्दा? बरोबर आहे. वुड प्लस काय म्हटलं आपण? जर वाक्य इफ प्लस पास्ट परफेक्टचं दिलेलं असेल तर त्याच्या रिझल्टमध्ये जर आपण पाहिलो तर वुड प्लस हॅव, बरोबर आहे, प्लस V3, वुड हॅव प्लस V3. लक्षात? याचा वापर म्हणजे रिझल्टमध्ये हे असतात. क्लिअर का मुद्दा? बरोबर आहे. जर आता बघा, हे तीनही जर आपण नियम जर आपण पाहिले, हे 3च प्रकारचे कंडिशनल सेंटेन्स असतात. क्लिअर? हे 3च प्रकारचे कंडिशनल सेंटेन्स आहेत आपल्याकडे. पहिला आहे बघा सिंपल, अजून एकदा सांगतो मी, सिंपल प्रेझेंट टेन्सचं जर वाक्य असेल, कंडिशन असेल, त्याचा रिझल्ट सिंपल फ्युचर टेन्स असतो. म्हणजे विल प्लस V1 पाहिजे आपल्याला. आलं का लक्षात? त्याच्यानंतर दुसऱ्या कंडिशनमध्ये वाक्य जर बघा, जर वाक्य जर सिंपल पास्टचं असेल, बरोबर, वाक्य जर सिंपल पास्टचं असेल तर रिझल्ट हा वुड प्लस V1 येतो. बरोबर. जर वाक्य जर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असेल त्याच्या रिझल्टमध्ये वुड हॅव प्लस V3. आलं लक्षात? वुड प्लस हॅव प्लस V3 हे रिझल्ट असतो. बरोबर आहे. पुन्हा याला जर आपण जर अजून जर काय म्हणतो आपण, अजून जर याला जर आपण सोपं करतो म्हटलं, बरोबर, तर इथे बघा, इथे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलेलं आहे. क्लिअर मुद्दा? मग सिंपल जर प्रेझेंट म्हटलेलं असेल तर इथे V1 असेल ना. आलं का लक्षात? सिंपल प्रेझेंट म्हटलेलं असेल तर इथे V1 असेल. बरोबर आहे. इथं सिंपल पास्ट जर म्हटलं तर इथे V2चा वापर झालेला असेल, मेन वर्ब V2चा वापर झालेला असेल. बरोबर आहे. आणि इथे पास्ट परफेक्ट जर म्हटलं तर इथे हॅड प्लस V3चा वापर झालेला असेल. क्लिअर का मुद्दा? इथे हॅड प्लस V3चा वापर झाला असेल. बरोबर. त्याच्यासाठी आता हे जे कंडिशनल सेंटेन्स आहेत ना, बरोबर, हे समजण्यासाठी आपल्याला आधी टेन्स म्हणजे काय कळले पाहिजे. टेन्स झाल्यानंतरच हा टॉपिक आपल्याला कळणार आहे. बरोबर. कारण मी सांगितलं तुम्हाला मगाशीच, हा टेन्सचा ॲडव्हान्स भाग आहे, ॲडव्हान्स भाग. बरोबर. त्याच्यामुळे आधी टेन्सचा अभ्यास करायचा, त्याच्यानंतर ह्या टॉपिकचा अभ्यास करायचा. क्लिअर का मुद्दा? बरोबर आहे. आता महत्त्वाचा जर आपण विचार केला ना, बरोबर, इथे बघा अजून आपण काही शब्दाचा वापर करू शकतो. कुठे? तर इथे आपण विलच्या जागी कॅनचा वापर केला जाईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे मेचा सुद्धा वापर केला जातो. क्लिअर मुद्दा? इथे कॅनचा वापर करता येईल, इथे मेचा वापर करता येईल. विलच्या ठिकाणी कॅनचा, मेचा वापर करता येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर वुडच्या ठिकाणी आपल्याला शूड सुद्धा वापरता येतो. बरोबर. त्याच्यानंतर माईट सुद्धा वापरता येतो. त्याच्यानंतर कुड सुद्धा वापरता येतो. क्लिअर मुद्दा? बरोबर. सेम इथे सुद्धा वुडच्या ठिकाणी आपल्याला शूड सुद्धा वापरता येतो. बरोबर आहे. माईट सुद्धा वापरता येतो आपल्याला. क्लिअर आहे. आणि कुड सुद्धा वापरता येतो. बरोबर. तर अशा प्रकारचे हे 3च नियम आहेत कंडिशनल सेंटेन्सचे. जर आपल्याला कंडिशनल सेंटेन्सचं वाक्य दिलेलं असेल, बरोबर आहे, तर आपल्याला पहिली कंडिशनमध्ये बघा ते वाक्य ओळखावं लागेल आपल्याला, की ते वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे, की ते वाक्य सिंपल पास्टचं आहे, की ते वाक्य पास्ट परफेक्टचं आहे. बरोबर. पुन्हा एक काय म्हटलं मी, कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्सचं असते. बरोबर आहे. कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्सचं असते आणि जे दुसरं वाक्य असते तो रिझल्ट असतो. कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्सचं आहे, दुसरं वाक्य रिझल्ट असतो. हे गोष्ट लक्षात ठेवायची. बरोबर आहे. आणि
आपल्याला आता सिंपल प्रेझेंट कसं ओळखायचं सर? सिंपल, इथे V1 दिलेलं असेल, मेन वर्ब V1 असेल, बरोबर आहे. पहिल्या कंडिशनमध्ये सिंपल प्रेझेंटचं जर वाक्य असेल तर दुसरं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये सिंपल पास्ट जर दिलेलं असेल त्याच्यामध्ये V2 दिलेला असतो, V2 वरून ओळखावं लागेल आपल्याला, ठीक आहे. तिसऱ्या प्रकारचं समजा वाक्य दिलेलं असेल त्याच्यामध्ये पास्ट परफेक्ट जर वाक्य असेल बरोबर त्याच्यामध्ये हॅड प्लस V3चा वापर करतो, मग त्या अकॉर्डिंगली आपल्याला रिझल्ट निवडावा लागतो. आलं का लक्षात? त्या अकॉर्डिंगली आपल्याला रिझल्ट निवडावा लागतो. म्हणजे अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला बरोबर आहे करणे अपेक्षित आहे. क्लिअर मुद्दा? बरोबर. कुठे तर आपण बघा कंडिशनल सेंटेन्स पाहतो आपण, टेन्सचा ॲडव्हान्स भाग आहे म्हटलं तुम्हाला, बरोबर आहे. आणि काय म्हटलं आपण, अशा प्रकारचे वाक्य दिलेले असतात, म्हणजे एक कंडिशन दिलेली असते, दुसरा रिझल्ट दिलेला असतो. म्हणजे आपल्याला कंजंक्शनने जोडलेलं वाक्य हे टेन्सचं असते, एक कंडिशन दुसरा रिझल्ट, अशा प्रकारचे वाक्य दिलेले आहेत. क्लिअर? आणि दुसरं आपल्याला काय पाहिजे, इथे 3च प्रकारच्या कंडिशन असतात. 3 प्रकारच्या म्हणजे कोणत्या? वाक्य इफनं जोडलेलं असेल आणि वाक्य बरोबर आहे किंवा कंडिशन सिंपल प्रेझेंटमध्ये असेल तर त्याचा रिझल्ट हा सिंपल फ्युचर किंवा विल प्लस V1 असतो, बरोबर. दुसरं बघा, इथं सिंपल पास्टमध्ये दिलेलं असेल, कंडिशन जर सिंपल पास्टमध्ये असेल तर त्याचा रिझल्ट हा वुड प्लस V1 असतो. क्लिअर मुद्दा? त्याच्यानंतर तिसरं कंडिशन पास्ट परफेक्टमध्ये असेल म्हणजेच हॅड प्लस V3 मध्ये असेल तर त्याचा रिझल्ट वुड प्लस हॅव प्लस V3 मध्ये असतो. आलं लक्षात? बरोबर आहे. एकदा पाहून घ्या ते पूर्ण पद्धतशीरनुसार, बरोबर आहे. आणि याच्यावर तुम्हाला एक प्रश्न सांगतो बघा. प्रश्न बघा, इथे प्रश्न दिलेला आहे कुठे, हे मी काही प्रश्न आले आहेत तलाठी भरतीचेच, जे आता आपण कंडिशनल सेंटेन्स पाहिलं त्याच्यावर आधारितच हा प्रश्न दिलेला आहे, बरोबर आहे. या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, या प्रश्नामध्ये म्हटलं आहे इफ शी, रिकामी जागा, कॉमा दिलेला आहे, शी वूड हॅव पास्ड द एक्झाम. क्लिअर आहे? पुन्हा एकदा वाचतो बघा मी, इफ शी, रिकामी जागा, कॉमा दिला आहे, शी वूड हॅव पास्ड द एक्झाम. आणि 4 पर्याय आपल्याला दिलेले दिसतात. एक आहे स्टडीज वेल, त्याच्यानंतर हॅड स्टडीज वेल आहे, त्याच्यानंतर डीड स्टडीड वेल आहे आणि डी आहे इज स्टडिंग वेल, बरोबर. याच्यापैकी आपल्याला निवडायचं आहे, बरोबर. बघा नियम सांगल्याप्रमाणे इफने जोडलेलं वाक्य असतं टेन्सचं. काय म्हटलं मी, इफने जोडलेलं वाक्य हे टेन्सचं असते, बरोबर आहे. आणि जे दुसरं वाक्य दिलेलं असते ते काय असते, तो रिझल्ट असतो, बरोबर. आता बघा, जर आपण 3ही पाहिलं तर तिसरी कंडिशनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, बरोबर आहे. जर वाक्य हे इफनं जोडलेलं असेल, बरोबर आहे, इफनं जोडलेलं असेल आणि पुढे जर आपल्याला पास्ट परफेक्ट दिलेला असतो तर त्याच्या रिझल्टमध्ये काय असतो म्हटलं, त्याच्या रिझल्टमध्ये काय असतो, वूड असतो, त्याच्या रिझल्टमध्ये हॅव असतो, त्याच्या रिझल्टमध्ये प्लस V3चा वापर केलेला दिसतो, बरोबर आहे. जर हे वाक्य जर आपण स्किप जरी केलो ना, इथे आपल्याला बघा वूड दिसतो, हॅव दिसतो आणि पास्ट दिसतो, बरोबर आहे. म्हणजे वूड आहे, हॅवचा वापर झालेला आहे आणि पास्ट म्हणजे V3चा वापर झालेला आहे. म्हणजे जे वाक्य आहे ना, वाक्य आपल्याला, बरोबर, जे वाक्य आहे ते आपल्याला पास्ट परफेक्टचं पाहिजे. क्लिअर मुद्दा? वाक्य आपल्याला पास्ट परफेक्टचं निवडावं लागेल. क्लिअर मुद्दा? पास्ट परफेक्ट म्हणजे इथे बघा इफने कंजंक्शन जोडलेलं आहे आणि वाक्य आपल्याला पास्ट परफेक्टचं असेल त्याच कंडिशनमध्ये त्याचा रिझल्ट वुड प्लस हॅव प्लस V3 असतो. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे बघा, इथे पास्ट परफेक्टचं वाक्य हे हॅड प्लस V3 असते, हॅड प्लस V3 असते. जर आपण इथे ऑप्शन जर पाहिले ना, ऑप्शन, तर ऑप्शनमध्ये इथे कुठे हॅड दिसत नाही म्हणजे हे ऑप्शन कट झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे कुठे आपल्याला बघा, इथे सुद्धा काही हॅड दिसत नाही म्हणजे हा ऑप्शन कट झाला, इथे सुद्धा काही आपल्याला हॅड दिसत नाही म्हणजे हा सुद्धा ऑप्शन कट झाला, बरोबर. इथे एकच पर्याय आहे ज्याच्यामध्ये हॅड दिसतो आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर स्टडीड आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पास्ट परफेक्टचं हे वाक्य, हे जे आन्सर आहे ते योग्य असेल. आलं का लक्षात? बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. क्लिअर? आणि महत्त्वाचं म्हणजे इथे एक प्रश्न दिलेला आहे बघा, बरोबर आहे. आतापर्यंत जो आपण कंडिशनल सेंटेन्स घेतला, बरोबर, त्या नियमांचा वापर करा, बरोबर आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा मला, बरोबर. या नियमांचं योग्य किंवा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा, बरोबर. आणि जर तुम्हाला जर कंटेंट जर आवडत असेल तर त्या चॅनलला आपल्या, बरोबर आहे, तुम्हाला खाली लिंक दिलेली असेल यूट्यूब चॅनलची, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. आपण असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी, बरोबर आहे. धन्यवाद.